राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक परिसरात अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली। या घटनेत तब्बल 9 गायींचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सोपान घोलप आणि संजय घोलप यांच्या गोठ्यावर वादळी वाऱ्यामुळे विद्युत तार तुटून पडली। ही तार थेट गोठ्यावर पडल्याने गोठ्यातील गायींना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। 9:30 ते 10च्या दरम्यान ही घटना घडली। एकूण गाया 9 होत्या आणि मी दरवाजा खोलायला गेलो, गायचा आवाज आला मला, म्हणून खोलायला गेलो तर मला करंट बसला, शॉक बसला। तरी माझे बरेचसे म्हणजे 8-9 लाखाचं माझं म्हणजे हानी झालेली आहे। ती मला मदत, शासनाने मला मदत द्यावी माझी विनंती। दूध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे। दरम्यान शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। घोलप यांच्या गोठ्यावर इलेक्ट्रिक तार तुटून विद्युत करंट उतरून 9 गाया मृत पावलेल्या आहे। त्यात 5 दुधाच्या होत्या आणि 4 कारवडी होत्या। त्या 5 दुधाच्या गायांची किंमत आणि ती कारवडी धरून कमीत कमी 9 ते 10 लाखाची किंमत आहे आणि त्यांचं दूध चालू होतं 100 ते 150 लिटर रोज। त्यांचं पूर्ण प्रपंच उद्ध्वस्त झालेलं आहे। तर त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो। अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या या संकटामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची असुरक्षितता समोर आली आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, राहाता, अहिल्यानगर।